शेअर मार्केट धुमाकूळ घालणाऱ्या टोळीवर त्वरित कारवाई करा. जय शिवसंग्राम पक्षाचे जिल्हाध्यक्ष नवनाथ भोईसरवाडे व भाजपाचे प्रदेश चिटणीस अरुण मुंडे यांची पोलिसात लेखी तक्रार. शेवगाव तालुक्यात शेअर मार्केटच्या ट्रेडिंग चालकांनी अनेक लोकांना महिन्यात डबल पैशाचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयाला फसवण्याचा धंदा सुरू केला आहे. शेअर मार्केट चालक मात्र गोरगरिबांचा पैसा गोळा करून प्रसार झाले. शेवगाव तालुक्यातील गदेवाडी येथे AK नावाचे शेअर मार्केटचे ऑफिस अमोल अशोक कदम यांनी सुरू करून शेअर मार्केटमध्ये अनेक गुंतवणूकदारांना महिन्यामध्ये डबल पैशाचे आमिष दाखवून तालुक्यातील अनेक गुंतवणूकदारांनी या शेअर मार्केटच्या चालकाकडे बँकेच्या माध्यमातून RTGS करून लाखो रुपयाची गुंतवणूक केली होती. गुंतवणूक केलेल्या रकमेचा मात्र परतावा दिला नाही. परतावा मागण्यास गेलेल्या गुंतवणूकदारांना उडवाउडीची उत्तरे दिली. आपली फसवणूक झाल्याचे दिसून आल्याने शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक यांच्याकडे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश चिटणीस अरुण मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जय शिवसंग्राम पक्षाचे जिल्हाध्यक्ष नवनाथ भोईसरवाडे, किरण नाईक, राधाकिसन निकम, अनिता गणेश पाखरे, कृष्णा मस्के यांनी लेखी तक्रार दाखल केली आहे. शेवगाव पोलीस निरीक्षक तसेच शेवगाव पाथर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांना दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की आमच्या गदेवाडी गावामध्ये AK शेअर ट्रेडिंग या नावाने अमोल अशोक कदम राहणार गदेवाडी यांनी शेअर मार्केट ट्रेडिंगचा व्यवसाय चालू केला होता. त्यांनी आम्हाला सांगितले की ट्रेडिंग व्यवसायासाठी आम्हाला अत्यंत पैशाची गरज आहे व तुम्हाला काही महिन्यामध्ये डबल पैसे देतो असे आम्हाला आमिष दाखवले. म्हणून आम्ही अमोल अशोक कदम यांच्याकडे पैशाची गुंतवणूक केली होती. यावेळी त्यांना आम्ही बँक खात्यावरून RTGS केले व मी स्वतः नवनाथ हरिश्चंद्र इसरवाडे स्वतःच्या खात्यावरून RTGS केले व त्यांचे वडील माझ्याकडे 4 व्हीलर काळ्या रंगाची MG हेक्टर गाडी क्रमांक MH16 DG 4086 घेऊन आले. त्यांचे वडील व इतर 3 जण गाडीमध्ये आले व अशोक बाबूराव कदम यांनी माझ्याकडून 1 लाख रुपये रोख घेतले व गाडीमधून गदेवाडीकडे गेले. मी किरण दिलीप नाईक, मी घरावर 15 लाख कर्ज काढले व अमोल अशोक कदम यास आमिषापोटी 10 लाख रुपये दिले व तसेच अनिता गणेश पाखरे राहणार खडकामडका अमोल कदम यांनी आम्हाला आमिष दाखवून 1 लाख रुपये घेतले व आम्हाला पुन्हा परतावा दिला नाही व तसेच राधाकिसन भीमसेन निकम यांच्याकडे देखील अशोक कदम व अमोल कदम हे दोघेजण 8 डिसेंबर 2023 रोजी माझ्याकडे माळेगाव येथे स्वतःच्या काळ्या रंगाची गाडी MG हेक्टर गाडी क्रमांक MH16 DG 4086 घेऊन आले व त्यांनी मला आमिष दाखवले, तुमच्याकडे काही पैसे असेल तर माझ्याकडे पैसे गुंतवा. म्हणून आम्ही ट्रेडिंगच्या नावाखाली त्यांच्याकडे पैसे गुंतवले व पैसे मागण्यास सुरुवात केली असता त्यांनी उडवाउडीची उत्तर दिली. तरी त्यांनी अनेक लोकांकडून काही कोटी रुपये घेऊन तो फरार झाला आहे असे समजल्यावर आम्ही रीतसर तक्रार देत आहोत असेही दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे. नमस्कार, मी नवनाथ इसरवाडे गदेवाडी येथील AK नावाचं शेअर मार्केटचं ऑफिस चालू केलं होतं. तर त्या चालकाचं नाव आहे अमोल अशोक कदम. त्यांनी अशा गदेवाडीतील पंचकृषीमधले काही लोक व शेवगाव तालुक्यातील बरेच काही लोक त्यांना डबल परतावा देण्याचे आमिष दाखवले. आमिष दाखवल्याच्या नंतर त्यांनी बऱ्याच लोकांकडून पैसा गोळा केला. माझ्याकडून स्वतः 4 लाख रुपये त्यांनी घेतले. मी त्याला चेक दिला, RTGS झाले 4 लाख रुपयाचे. मला म्हणाला का मी तुम्हाला डबल परतावा देतो. त्या परताव्याचे आम्हाला आमिष दाखवली व आम्ही त्या आमिषापोटी गेलो आणि पुन्हा परत त्याच्या 1-2-4 दिवसांनी त्याचे वडील आले. MG हेक्टर गाडी घेऊन आले. MG हेक्टर क्रमांक MH16 DG 4080 नंबरची गाडी माझ्या घरी गदेवाडीला आली. त्याचे वडील होते, त्याच्यासोबत अजून 3 जण होते आणि ते 3 जण आलेले असता त्यांनी मला म्हणले का आता काय झालं, आपल्या ट्रेडिंगसाठी थोडा पैसा कमी पडला आणि आपण जर पैसा लावला तर आपल्याला पैसा भेटन आणि मग आम्हाला भेटल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला देतोय असे त्याच्या वडिलांनी परत मला आमिष दाखवले आणि माझ्याकडून 1 लाख रुपये रोख स्वरूपाचे तो घेऊन गेला. त्याचे वडील घेऊन गेले. तर ते त्याच्याबरोबर 3 जण होते, अनोळखी व्यक्ती होते. ते अशी त्यांची एक टोळी आहे आणि ती टोळी लोकाला आमिष दाखवती. आमिष दाखवून सनी लोकांचे पैसे हडप करतात. त्यांनी हा हडप करण्याचा धंदा धरला आणि आदरणीय आता आपले शेवगावचे पोलीस निरीक्षक बदाने साहेबाकडे आम्ही अर्ज घेऊन गेलो आणि बदाने साहेबांनी आम्हाला अगदी व्यवस्थित मार्गदर्शन केलं
आणि त्यांनी सांगितलं जर तुमचे खरोखर पैसे जर गेलेले असेल, तुमच्याकडे जर सगळं टायटल क्लिअर असेल तर आम्ही ह्या अमोल कदमवरती योग्य ती कारवाई करू असे आम्हाला PI भादाणे साहेब यांनी आम्हाला आश्वासन दिले. किरण नाईक, माझं सलून दुकान आहे खानापूरला. अमोल कदम याच्याकडे मी 10 लाख रुपये RTS मारले होते, लोन केलं होतं. त्याने मला असं आमिष दाखवलं पैसे डबल करून देतो म्हणून. आता परतावा नाही, काहीच नाही. आणि पुन्हा तोच धमकी देतोय. माझ्या विरुद्ध गुन्हा केला तर जीवे मारण्याची धमकी देतोय.